गोव्यात पोहोचला आहोत. वेगाटर बीच वर जाऊया. हनी ग्लेज्ड पॉट रोस्ट हा एवढा खाल्ल्यानंतर आम्ही काही जेवू शकलो नाही. ही एक ऑथेंटिक गोव्यातली थाळी आहे. हे हिलटॉपला एक वीकली मार्केट भरतं. या नाईट मार्केटचा अनुभव घेऊ. आता आपण कोल्हापूर आंबोली मार्गे लिटल वेगाटर इथं जाणार आहोत. आता आपण गोव्यात पोहोचलो आहोत. गोव्यातलं एकदम सुंदर असं नैसर्गिक वातावरण आणि सकाळचं ऊन खूपच छान दिसत आहे. पीस इन डे अँड नॉइज इन नाईट असा हा प्लेस आहे. आम्ही ज्या ठिकाणी मागच्या वर्षी राहिलो त्याच ठिकाणी जाऊ. त्याचं नाव आहे ब्रिझा दो मार. हे कॉटेज आहेत, इथं आपण राहणार आहोत. चला आपण आता वेगाटर बीच वर जाऊया. कलंगूट आणि बागा या बीचवर जो नॉइज असतो त्यापेक्षा इथं खूप शांतता वाटते आणि ती शांतता अनुभवण्यासाठी आम्ही इथे येतो. हा क्षण मला खूप आवडतो. असं समुद्रावर बसायचं आणि फक्त त्या लाटांचा आवाज ऐकायचा. हे एक प्रकारचं मेडिटेशनच.
वॉक अँड रोल या हॉटेलला आपण काहीतरी खाण्यासाठी जाणार आहोत. बघूया. वॉक अँड रोल हे एक परदेशी हॉटेल आहे, तर ते आपण ट्राय करणार आहोत. गोव्यात आल्या तर हॅपी सेलिब्रेशनचे व्हायब्रेशन्स एक्झिस्ट आहे, त्यामुळं ते आल्या आल्या फील होतात. तुम्ही इथं बघाल तर सगळी लोक मजा करण्यासाठी आलेले असतात आणि त्यांचं तिथं मजा करण्याचं अस्तित्व आणि भावना असल्यामुळं आपल्याला इथं गेल्यानंतर काही नाही केलं तरीही मजा वाटू लागते, मनातून आनंद वाटू लागतो. वॉक अँड रोल इथं खूपच मंद लाईट आणि शांत म्युझिक चालू आहे. तर आपण ऑर्डर करणार आहोत हनी ग्लेज्ड पॉट रोस्ट पोर्क. हे कॉम्प्लिमेंटरी स्टार्टर त्यांनी दिला आहे. बेचव असलेलं पान आहे, पण त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घातल्यानंतर हे खूपच छान लागतं. खोबरं, मिरची, कांदा, एक सॉस आहे, शेंगदाणे, लिंबू, तळलेला कांदा, एवढं कॉम्बिनेशन हे खूपच चविष्ट लागतं. हे आमचं एक सूप आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पोर्क. हाय कॅलरीजचा असा आयटम आहे की हा एवढा खाल्ल्यानंतर आम्ही काही जेवू शकलो नाही. गुड मॉर्निंग. चला आता आपण नेक्स्ट बीचला जाऊ. चला आता आपण अंजुना बीचला जाणार आहोत. हे गोव्यातले ते खूप छोटे छोटे रस्ते आहेत. चला आपण आता अंजुना बीच बघू. होममेड गोवन फिश करी राईस ही एक ऑथेंटिक गोव्यातली थाळी आहे. फिश करी थाळी ही खाण्यासाठी इथं आम्ही आलो. याच्यानंतर आमचा नेक्स्ट बीच आहे अरंबोल बीच. ह्या एरियाचं नाव स्टारको जंक्शन. तर फूड ट्रक आहेत. फूड ट्रक हा ऑप्शन खूपच स्वस्त आणि मस्त आहे. फूडची क्वालिटी पण चांगली आहे. 100 रुपयामध्ये खूप सारे व्हेज आणि नॉनव्हेज बर्गर्स मिळतात. आणखीनही वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात. आपण काहीतरी खाऊ शकतो. हे हिलटॉपला एक
आय थिंक विकली मार्केट भरतं. हे नाईट मार्केट असं या नावानं ओळखलं जातं. आणि इथं आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. इथं शॉपिंग, फूड, ड्रिंक, लाईट, म्युझिक ह्या सर्व गोष्टी इथं भेटतात. चला आपण ह्या नाईट मार्केटचा अनुभव घेऊ.